उपनगराच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन करतोय। 2 दिवसापूर्वी मुंबई शहरातल्या कार्यक्रमांचं आपण भूमिपूजन त्या ठिकाणी केलं। ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं आपलं सरकार आलं, ते आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी असा निर्णय घेतला की आपल्याला वेगाने काम करायचं। आपल्या हातामध्ये फार तर इफेक्टिव्हली 2 वर्ष त्या ठिकाणी मिळणार आहे। 3 वर्ष निर्णय न घेणं, निर्णय थांबवणं, स्थगिती देणं याच्यामध्ये जवळपास वाया गेले। त्यामुळे आता 2020ची मॅच खेळल्याशिवाय पर्याय नाही। आणि केवळ 2020ची मॅच नाही तर त्या मॅचमध्ये सेंचुरी देखील काढावी लागेल हे लक्षात आल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या कायापालटाची ही संकल्पना त्या ठिकाणी मांडली। आणि त्यानंतर श्री चहल यांना बोलवून मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की मुंबईची महानगरपालिका एक सक्षम महानगरपालिका आहे। आज या महानगरपालिकेजवळ रिसोर्सेस आहेत। अशाही परिस्थितीत मुंबई ही स्वच्छ का दिसत नाही, ती सुसज्जित का दिसत नाही, ती लिव्हेबल का होत नाही आणि ती लोकांना आवडेल अशा प्रकारची आपल्याला का करता येत नाही। आणि म्हणून याचा एक शॉर्ट टर्मचा आणि एक लॉंग टर्मचा कार्यक्रम तयार करा अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगला हा आराखडा तयार झाला, ज्याला शासनाने मान्यता दिली आणि आता त्याचं काम आपण सुरू करतोय। एकीकडे शॉर्ट टर्मच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात फुटपाथ असतील, गार्डन्स असतील, जंक्शन्स असतील, फ्लायओव्हर्स असतील, त्याच्या खालची जागा असेल, या सगळ्या गोष्टीची सफाई करणं, ते सुशोभित करणं, भिंती सुशोभित करणं, पेंटिंग करणं, गार्डन्समध्ये चांगल्या व्यवस्था उभ्या करणं आणि सगळं स्ट्रीट फर्निचर उभं करणं अशा प्रकारचं एक काम हातामध्ये घेण्यात आलं। आणि त्याचसोबत 120 किलोमीटरचे रस्ते हेही याच फेजमध्ये सुशोभित करण्याचं किंवा कार्पेटिंग करण्याचं, ते अतिशय चांगल्या प्रकारचे, चांगल्या क्वालिटीचे होतील अशा प्रकारचे काम हातामध्ये घेण्यात आलं। आणि यासोबत हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतागृह, टॉयलेट्स। 20,000 सीट्स टॉयलेट्सच्या नव्याने तयार केल्या जात आहेत किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिपेअर केल्या जात आहेत। आणि टॉयलेट बनतं चांगलं। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी AC टॉयलेट आहेत, पण ते AC टॉयलेटच्या आतली अवस्था खराब आहे। म्हणजे बाहेर AC आणि आतमध्ये देसी अशी जी अवस्था आहे ती बदलली पाहिजे। याकरता देशी चांगलंच असतं, देशी वाईट नसतं, पण ही अवस्था बदलण्याकरता त्या ठिकाणी डेडिकेटेड टीम ठेवून त्या टीमने 24/7 ते साफ ठेवायचं आणि त्याच्या सफाईची व्यवस्था सेंट्रली मॉनिटर करायची। अशा प्रकारची एक पूर्ण सिस्टीम आता महानगरपालिका तयार करते आहे। त्यामुळे नवीन टॉयलेट्सही तयार होतील आणि त्या टॉयलेट्सची स्वच्छतेचं भान देखील त्या ठिकाणी राखलं जाईल। एवढंच नाही तर माननीय मोदीजींनी देशामध्ये, शहरांमध्ये टॉयलेट्सही आकांक्षी असले पाहिजे असं सांगितलं। आणि आकांक्षी टॉयलेट्स म्हणजे जिथे जात असताना टॉयलेटमध्ये जातो असं भान होणार नाही, एखाद्या स्वच्छ चांगल्या ठिकाणी आपण जातोय अशा प्रकारचं त्याचा ॲम्बियन्स असेल, अशा प्रकारचं त्याचा बाहेरचा भाग असेल, आतला भाग असेल। आणि त्याकरता केंद्र सरकारने जो काही निधी आहे तो दुप्पट करून दिलाय। दुप्पट निधी आता केंद्र सरकार
या आकांक्षित टॉयलेट्स तयार करण्याकरता आपल्याला देत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आकांक्षित टॉयलेट्स आणि विशेषतः महिलांकरता भारतीताई तुम्ही नेहमी विषय लावून धरता म्हणून सांगू इच्छितो की महिलांकरताच्या टॉयलेट्समध्ये ज्या ज्या महिलांकरता आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या टॉयलेट्समध्ये असल्या पाहिजेत. अशा प्रकारची देखील व्यवस्था या टॉयलेट्सच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे. एवढंच नाही तर आमच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांमध्येही उत्तमात उत्तम टॉयलेट्स आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत तयार करतो. ज्या ठिकाणी टॉयलेट तयार करायला जागा कमी असेल त्या ठिकाणी काही जागा एक्वायर करायची, त्या लोकांना चांगलं कम्पेन्सेशनही द्यायचं आणि राहायला जागाही द्यायची आणि त्या ठिकाणी ते चांगले टॉयलेट्स तयार करायचे. आणि केवळ टॉयलेट्स नाही तर आता सुरुवातीच्या काळामध्ये काही ठिकाणी हा प्रयोग देखील केला जाणार आहे की त्या ठिकाणी कम्युनिटी वॉशिंग मशीन्स लावायच्या, जेणेकरून आमचे जे त्या ठिकाणचे लोक आहेत, जागा नाही आहे, पाण्याचा निचरा अनेक वेळा होत नाही, सगळी घाण होते, अतिशय माफक दरात कम्युनिटी वॉशिंग मशीन्स जर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर त्यातनं त्या ठिकाणी स्लम्समध्ये राहणाऱ्या लोकांनाही फायदा होईल. त्यामुळे तेही काम केलं जाणार आहे. यासोबत खूप ठिकाणी लाईट्सची कमतरता आहे आणि रस्ते छोटे असल्यामुळे पोल लावायलाही जागा नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी हँगिंग अशा प्रकारचे लाईट्स लावून प्रकाश व्यवस्था उभी करायची. जिथे सोसायट्या आहेत आणि मोठी जागा आहे त्या ठिकाणी हायमास लावायचे. अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था यामध्ये हे जे काही पुढच्या 3 महिन्याचं 4 महिन्याचं म्हणजे एक 60 दिवसाचा कार्यक्रम आहे, एक 90 दिवसाचा कार्यक्रम आहे, एक 120 दिवसाचा कार्यक्रम आहे, अशा या टप्प्यांमध्ये हे सगळं सुधारलं जाणार आहे. एवढंच नाही तर आमचे जे स्कायवॉक्स आहे याचं इल्युमिनेशन, याच्यामध्ये चांगली प्रकाश व्यवस्था आणि त्याचसोबत त्या स्कायवॉकच्या ठिकाणी जे आपलं महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन आहे त्यातले लोक आता महानगरपालिका घेऊन आणि स्कायवॉकचं मॉनिटरिंगही करणार आहे. त्यामुळे रात्री कोणालाही, महिलांना देखील त्या स्कायवॉकवरनं जाताना कुठलाही त्रास होणार नाही, ही पण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि लवकरच जे अतिशय बिझी स्कायवॉक्स आहेत त्याला एस्कलेटर कसं लावता येईल या संदर्भातला आराखडा देखील येत्या काळामध्ये तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच मुंबईचा कायापालट करण्याचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे त्याला आता वेगानं सुरुवात केली आहे. लॉंग टर्ममध्ये देखील मुंबईमध्ये 6000 कोटीचे रस्ते हे आता या ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन होत आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये वर्षानुवर्षे एक धंदा चाललेला आहे. दरवर्षी तेच रस्ते कार्पेट करायचे, दरवर्षी तेच रस्ते कार्पेट करायचे. आता असे रस्ते बनवण्यात येणार आहे की 30 वर्ष त्याच्यावर खड्डा देखील पडणार नाही, अशा प्रकारचे कॉन्क्रीट रस्ते. आणि याचं काम नीट होत आहे की नाही हे पाहण्याकरता याच्या संपूर्ण जे काही कामाचं लाईफ सायकल आहे, सुरुवातीचं कन्स्ट्रक्शनचं लाईफ सायकल, याचं मॉनिटरिंग हे सॅटेलाईटच्या माध्यमातून करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोणी गडबड करू शकणार नाही. नाहीतर आतमध्ये काय टाकलाय कोणाला माहितीच नसतं. मागच्या काळात आपण पाहिलं होतं 5-7 वर्षापूर्वी एकदा आम्ही चौकशी केली तर 200 रस्त्यामध्ये आतमध्ये काहीच निघालं नाही, काहीच नव्हतं आतमध्ये, सगळं गायब होतं, भुसा होता. त्यामुळे आता हे असं चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की क्वालिटीचंच काम झालं पाहिजे. त्यामुळे याच्या कन्स्ट्रक्शनचं लाईफ सायकल हे सॅटेलाईट मॉनिटरिंगने आपण ज्यावेळेस करू त्यावेळी याच्यामध्ये कोणालाही गडबड घोटाळे करता येणार नाहीत. मला असं वाटतं सरकार बदललं आहे आणि हे सरकार जनतेचं सरकार आहे. या सरकारला महानगरपालिकेला खाजगी मालमत्ता बनवायचं नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आणि आम्हाला मालमत्ता तयार करण्यातही इंटरेस्ट नाही आहे. आमची मालमत्ता हे तुम्ही सगळे आहात. आमची मालमत्ता ही मुंबईची जनता आहे. त्यामुळे त्यांचा पैसा
त्यांच्या कामात आला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे, याकरता महानगरपालिका काम करेल. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन नाही. आज मला सांगताना आनंद वाटतो की पूर्वी या महानगरपालिकेमध्ये चांगले देशात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होत नव्हते. रस्त्याच्या कामामधले चांगले चांगले कॉन्ट्रॅक्टर जे देशात आणि जगात काम करतात ते डिस्क्वालिफाय व्हायचे. आणि ज्यांनी फारशी कुठे कामं केली नाही असे लोकल कॉन्ट्रॅक्टर मात्र क्वालिफाय व्हायचे आणि दरवर्षी तेच ते कामं ते करायचे. आता ही पद्धतही बदलली आहे. आणि मी चहल तुमचं अभिनंदन करेल की आता मी सहज बघत होतो तर तुमचे जे टेंडर झाले आहेत सगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या एजन्सीज आता या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत आणि त्या काम करणार आहेत. त्यामुळे क्वालिटीचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसेल. म्हणून मला असं वाटतं मुंबईची महानगरपालिका जी जनतेची होती ती काही लोकांच्या कब्जात गेली होती, ती खाजगी मालमत्ता झाली होती. आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही निर्णय केला आहे ही महापालिका म्हणजे महानगरपालिका ही जनतेची असते, ती जनतेच्या हाती पुन्हा गेली पाहिजे. आणि म्हणून ही सगळी कामं पारदर्शीपणे या ठिकाणी घेतलेली आहेत. कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी अपारदर्शी व्यवहार हा खपवून घेतलाच जाणार नाही अशा प्रकारचा आमचा निर्णय आहे. कारण आपले पंतप्रधान माननीय मोदीजी जे भक्कमपणे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत, त्या पंतप्रधानांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आपल्याला भ्रष्टाचार संपवायचा आहे, आपल्याला घराणेशाही संपवायची आहे, आपल्याला सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करून दाखवायचं आहे. त्याची सुरुवात या पहिल्या कामातनं आपण करतोय. आणि मी महानगरपालिकेच्या टीमला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत ज्या लोकांनी महानगरपालिका लुटली आता तेच तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, हे असं का केलं, ते तसं का केलं, त्यांना काही प्रश्न विचारू द्या. मी त्या दिवशी सांगितलं निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे त्यांनी जेवढं केलं तेवढं आपला फायदा आहे, तेवढं आपण चांगलं काम करू, आपल्या कामातनं उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे अशा प्रकारची सूचना तुम्हाला करतो. आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हा हातामध्ये घेऊन या मुंबईचा कायापालट आपण करणारच आहोत. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.